जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आज आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे आणि तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपलं सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं असतं. तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि जर तुम्हाला एडिटिंगबद्दल काही अडचण येत असेल व तुम्हाला अलर्ट मोशन ॲप यूज करताना काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला नक्की मेसेज करा. मी तिथे नक्की रिप्लाय देईल तुम्हाला. तर मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथे असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो आणि आपल्या कोणत्याही व्हिडिओला आणि मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना. चला तर वेळ न घालवता चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन या ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे. त्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शिकेपेट प्रोजेक्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शिकेपेट प्रोजेक्ट अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही दिसेल. तर फर्स्ट बीट लिहायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर फोटो ॲड करायचा आहे. त्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा फोटो शेवटपर्यंत ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 6.2च्या बीट लिहायचा आहे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे कट द्यायचा आहे. तर अशाच प्रकारे जिथे बीट आहे तिथे अशा प्रकारे कट द्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर कट दिल्यानंतर पुन्हा फर्स्ट बीट लिहायचा आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक पेज दिली आहे, ती ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसेल इथे खाली, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ही वरती ॲड करून द्यायची आहे PNG. तर PNG ॲड केल्यानंतर ही PNG पण शेवटपर्यंत ठेवायची आहे. ठेवल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला शिकेपेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर हा पहिलावाला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन कॉप इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा बॅक यायचं आहे. शिकेपेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शिकेपेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता हे 3 फोटो आहेत. फक्त या 3 फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे पुढे यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला खाली रेक्टँगल ही लेअर दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ही अशा प्रकारे या फोटोच्या वरती ॲड करायचे आहे. तर तुमचं इथे इफेक्ट लागून जाईल. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ समजला असेल व आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला. आणि जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा. आणि जर एडिटिंग करताना काही अडचण येत असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी ते सेटिंगच्या पलीकडे ॲरोचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर तुमच्या मोबाईलच्या सपोर्टप्रमाणे तुम्ही याची क्वालिटी ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. बस आज के लिए सिर्फ इतना ही.
अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो नहीं सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए। तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा।